नाना पटोलेंनी शिंदे आणि अजितदादांना होळीच्या निमित्तानं खास ऑफर दिली आहे। आमच्याकडे या आलटून पालटून मुख्यमंत्री करू असं पटोले म्हणाले। या ऑफर नंतर आता राजकीय धुळवड पाहायला मिळते। आलटून पालटून मुख्यमंत्री करू, पटोलेंची शिंदे दादांना होळीची ऑफर। धुळवडीच्या दिवशी नाना पटोलेंनी शिंदे आणि अजितदादांना स्पेशल ऑफर दिली। आमच्याकडे या, दोघांनाही आलटून पालटून मुख्यमंत्री करू अशी ऑफर पटोलेंनी दिली आहे। यावर शिंदेंनीही पटोलेंना उलट ऑफर दिली आहे। भगवा रंग आवडेल त्यांनी आमच्या सोबत यावं असं शिंदे म्हणाले। तुम्ही त्यांच्या सोबत आहे म्हणजे नेमकं काय? तुम्ही त्यांच्या जवळ जाणार की त्यांना तुमच्या जवळ बोलवणार? आमच्याकडे बोलणार, आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही आणि त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळेला जर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा। हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा, विश्वास करणारा नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। शिंदे अजितदादांना ऑफर देणाऱ्या पटोलेंना बावनकुळेंनी मात्र टोला लगावलाय। पटोलेंनी जनतेचा पुन्हा विश्वास मिळवावा असं बावनकुळे म्हणाले। बच्चू कडूंनी पटोलेंनी दिलेल्या ऑफरवरून सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधलाय। ईडीच्या भीतीनं सध्या कुणीही माहिती सोडणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। नाना पटोलेंचा माझी होळीच्या दिवशी एक चांगला सल्ला आहे, जनतेचा पुन्हा विश्वास मिळवा आणि पुन्हा चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। त्यांनी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे, त्यांनी ऑफरही चांगली दिलेली आहे, परंतु काँग्रेस कुठे आहे ते शोधलं पाहिजे आणि जेपर्यंत केंद्रात आणि बीजेपीचं सरकार आहे तेपर्यंत खाली कोणी हलणार नाही। कारण तिथले जे ईडीचे फटके आहे त्याची सगळ्यांना भीती आहे। तो चाबूक आहे ना, केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्याच्याच अंगावर पडणार, त्याच्यानं हे धाडस कोणी करणार नाही। नाना पटोलेंची ऑफर ही गमतीचा भाग असल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम म्हणाले। खरं म्हटलं हे विधान म्हणजे एक गमतीचा विनोदाचा भाग म्हणूनच समजून घेऊन आपण झालं पाहिजे। तिन्ही पक्ष एकत्र होते म्हणूनच एवढ्या जागा जनतेने उत्स्फूर्तपणे निवडून दिलेल्या आहेत। त्यामुळे असं काही घडणारं नाही। शिमग्यात आपल्याकडे माहिती आहे कोकणात या वेगवेगळे सोंग किंवा अशी आणली जातात, त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करावा आणि सोडून द्यावा।